हॅलो फ्रेंड्स, शमा क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजचा पाठीवरचा गळा कसा कॅनव्हासवर कट करायचा आणि तो कसा शिवायचा हे बघणार आहोत। तर हे मी कॅनव्हासवर असं आता याच्यात कमी दिसतंय, झूम केल्यावर जास्त दिसेल तुम्हाला। ह्या पद्धतीने मी ब्लाऊजचा गळा कॅनव्हासवर आखून घेतला आहे आणि मग असं कॅनव्हास कट करून त्या पद्धतीने हे कर्व्स कट केले आहेत। आता हेच आपण ब्लाऊजच्या अस्तरवर कट करत आहोत। ह्या पद्धतीने आपण ब्लाऊजच्या अस्तरवर हा गळा कट करून घेतला। हे बघा, हा असं झाला कट करून। आता जे आपण कापड लावणार आहोत कॅनव्हासला त्याच्यावर डबल कटिंग केलं आहे हे। आता हा झाला आपला गळा कटिंग। आता आपण शिवून घेणार आहोत। पहिलं आपण कॅनव्हास जो कटिंग केलेली पट्टी आहे त्या पट्टीला कनेक्ट करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने गळा आपण हा असा पद्धतीने त्याला जॉईन करून घेतो। फिरवून पण होतो, पण आता एवढ्या दिवसासाठी इस्त्री काढा पण पटकन आपला कॅनव्हास कापडावर एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेत आहे, जेणेकरून फोल्ड करायला मला जास्त राहणार नाही। फोल्ड करून घेत आहे नवीन शिकण्यासाठी माझा व्हिडिओ खरंच उपयुक्त असेल, कारण गळ्यावर ब्लाऊजच्या जॉईंटवर कसा शिवून होतो बघा। सुंदर असा मी ब्लाऊजचा गळा तयार केलेला आहे। हे बघा, ह्या पद्धतीने माझा ब्लाऊजवरती गळा सुंदर तयार झाला आहे। त्याला मी खाली त्याच ब्लाऊजच्या कपड्याला लेस लावून बटन तयार केलेलं आहे, ते पण खूप सुंदर दिसत आहे। थँक्यू।